नाशिकमधील भद्रकाली कारंजा येथे राहुल भाऊ कदम यांच्या वतीने यावर्षी देखील भव्य दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं। या उत्सवाला नागरिकांचा मोठा सहभाग होता। तर दहीहंडीच्या विशेष आकर्षणासाठी प्रभू श्रीरामचंद्राची भव्य आरास सजवण्यात आली होती। सर्वप्रथम दहीहंडीचं पूजन करून भव्य डीजेच्या तालावर युवकांनी पावसात नाचत उत्सवाचा आनंद घेतला। या सोहळ्यात 6 थरांची दहीहंडी फोडण्याचा मान सिद्धिविनायक गोविंदा पथकाला मिळाला। त्यांनी फोडलेल्या दहीहंडीवर 1,11,111 रुपये रोख पारितोषिक आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले। यावेळी प्रेरणास्थान सुनील बागुल, अजय बागुल, मामा राजवाडे, अंकुश पवार, बाळासाहेब पाठक, निखिल पवार, शंभू बागुल आणि आलेल्या इतर मान्यवरांचा लष्करी शिवबा ग्रुपच्या वतीनं शाल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार केला। दहीहंडी उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी लष्करी शिवबा पदाधिकारी अक्षय काळोगे, शंभू जाधव, अमोल पाटील, सुशांत वापळे, निलेश इंगळे, अभिमन्यू पवार यांच्या सहकार्यानं यमराज फ्रेंड सर्कल, शिवाजी रोड मित्रमंडळ नाशिक यांनी महत्त्वाचं योगदान दिलं। या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी महिला, युवक, युवती, बाल, गोपाल, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिकच्या भद्रकाली कारंजा येथील भव्य दहीहंडी उत्सवाने पुन्हा एकदा धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उत्सवाचं वातावरण निर्माण केलं। युवकांच्या उत्साहपूर्ण सहभागाने 6 थरांची दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदाच्या पराक्रमाने आणि प्रभू श्रीरामचंद्राच्या भव्य आरासाने हा उत्सव अविस्मरणीय ठरला। रोजी भव्य दिव्य दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन राहुल भाऊ कदम, अमोल भाऊ पाटील, अक्षय भाऊ काळोगे, शंभू भाऊ जाधव, सुशांत भाऊ वाबळे यांनी केला होता व तसेच इथे इगतपुरी इथून गोविंदा पथक बोलवण्यात आले होते। त्या पथकाने 7 थर रचून अतिशय सुंदर दहीहंडी फोडली व इथले नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला। बालगोपालांना घेऊन अतिशय भरगच्च गर्दी केली व मंडळाला व आपल्या सर्व मित्रपरिवाराला सहकार्य केले। असेच सांस्कृतिक कार्यक्रम मंडळाच्या वतीने हे प्रमुख जे आहे सर्व पदाधिकारी हे दरवर्षी साजरा करत असतात। यांचे कार्यक्रम म्हटले की शिवजयंती असो, गणपती असो, नवरात्र असो, ज्याने एक सांस्कृतिक परंपरा जपण्याचं काम जुन्या नाशकात हे करत असतात। भव्य दिव्य असे हे देखावे आणून कार्यक्रम करून आज इथे अतिशय सुंदर दहीहंडी उत्सव करण्यासाठी त्यांनी डीजे असो, LED असो व कृष्ण भगवान रामांची मूर्ती असो ही आणून हा देखावा इथे दिला व इथल्या नागरिकांना मनवुंद केलं, एकदम आनंद व्यक्त केला त्यांनी सुद्धा की हे कार्यक्रम दरवर्षी इथे करतात, राबवतात व या मंडळाच्या वतीने कधीही फक्त सहकार्य हे लाभलेले असेच मी यांना शुभेच्छा देतो। हे पदाधिकारी व आयोजक यांच्या हातून अजून असे मोठे कार्य घडो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सालावादप्रमाणे याही वर्षी लष्करी शुभा ग्रुप आयोजित भव्य दिमाखात दहीहंडी उत्सवाचा साजरा केलेला आहे। तसेच आमचे प्रेरणास्थान सुनील नाना बागुल व अजय भाऊ बागुल यांच्या वतीने इथे इगतपुरी जय बजरंग गोविंदा पथक यांना पारितोषिक पण देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे। आयोजक राहुल भाऊ कदम, सुशांत भाऊ वाबळे, शंभू भाऊ जाधव, अक्षय भाऊ काळोगे, अमोल भाऊ पाटील यांच्या सहवासात व मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम एकदम यशस्वीरित्या असा पार पडण्यात आलेला आहे। इथे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय श्रीराम। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक।